वाळपईतील युनायटेड एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन समितीत सोसायटीच्या अध्यक्षपदावरून 2 गट पडलेत. लैंगिक अत्याचाराची तक्रार असलेल्या सुलेमान कारोल यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याचा दावा तुफेल आगा गटाने केला. तर तुफेल आगा गटाचा दावा निखालस खोटा असल्याचं सुलेमान कारोल गट म्हणतोय. युनायटेड एज्युकेशन सोसायटीची वाळपईत युनिटी हायस्कूल आणि युनिटी प्रायमरी स्कूल अशी 2 आस्थापनं चालतात. या दोन्ही आस्थापनांमध्ये साधारण हजारभर मुलं शिक्षण घेतात. पण आता या संस्थेतील व्यवस्थापकीय समितीमध्येच 2 गट पडलेत. या दोन्ही गटाच्या सदस्यांनी पत्रकार परिषदा घेत आपापले दावे सादर केले. तुफेल आगा गटाने पत्रकार परिषद घेत सुलेमान कारोल यांच्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रार असल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत करून त्यांना सोसायटीच्या अध्यक्षपदावरून हटवल्याचा दावा केलाय. हांव तुफेल आगा, हांव SMC ऑफ युनिटी हायस्कूलाचो चेअरमॅन. आता आमच्या स्कूलान देर आर ऑनगोईंग केस अगेन्स्ट द प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड एज्युकेशन सोसायटी. So because of this case and to provide free and fair justice to this case, आम्ही resolution pass केला, no confidence motion घेऊन आणि by 1/3 of the majority of the members आणि तेका काढल्या. And we have appointed a new president, Mrs. Yasmin Aga, who was earlier the vice chairman of the education society. सो पहिले कोण चेअरमॅन आशिल्ले, नाव कितें? खंयचे हितून तुमचे चेअरमॅन पहिले कोण आसले, तुम्ही जेंका काढला ते? अगेन्स्ट तुम्ही मिस्टर शेख सुलेमान करून, ही वॉज द प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड एज्युकेशन सोसायटी. सो तेजेर अगेन्स्ट केस आशिल्ले म्हणून आमी तेका रेझोल्युशन घेवन हे केला, रिप्लेस केला. सो अंटील प्रूवन अदरवायज, जेन्ना मेरेन तो प्रूव जायना तेन्ना मेरेन तुका रिप्लेस केला, सो दॅट वी गिव द फेअर जस्टीस टू दिस केस. केन्ना तुम्ही मोशन मूव केला? So this was passed on 17th of the September. Motion move केल्या with all the members present, jointly present, आणि this resolution was passed. So ते केस किती लॉ चलता ते तिंका चलून नी, बट जस्ट टू प्रोवाइड फ्री अँड फेअर जस्टीस टू द स्कूल आम्ही हे एक्शन घेतल्या. सो आता तुमचे ऑर्गनायझेशन आहा पळय, तेच्या अंडर कितले स्कूल आता अशी चलता? सध्या 2 स्कूल आसा आमची, युनिटी हायस्कूल आणि युनिटी प्रायमरी स्कूल आसा. नेम ऑफ द मेंबर्स: शेख सुलेमान करोल, मुस्तफा आगा, हुसैन आगा, मजीद आगा, रुखसाना बी शाह, यास्मीन आगा, शेख अब्दुल करोल, रुखसार आगा, तुफेल आगा, शेख आफरीन करोल, शेख नवाज करोल, एजाज खान, अफराज खान, शेख साजिद अली, शेख तारिक अहमद, शफी आगा, जाफर आगा, अल्ताफ आगा, अय्याज आगा, शबनाज आगा, खुर्शीद आगा, शेख अमरीन मिनाज खान, शेख गुलाम, नूरुल हक आगा, शेख बिलाल, अजमिना आगा. हे तुमचे मेंबर्स? हे तुमचे मेंबर्स आसा. 5th सुरू केले, 5th ते 6th जाले. 6th पावट हांवें मतलब हे म्हाका कॉन्टॅक्ट एज्युकेशन डिपार्टमेंटान तेका ग्रँड सुरू केला. ग्रँड सुरू केला आनी ते जेन्ना स्कूल फी 8 पावली तेन्ना हांवें ती स्कूल इक्वलायज करून घेतले 5 वर्साचे बोर्ड. मागीर हें सोडलें कित्याक मागीर ते कन्फ्युजन करपाक लागले, हे करपाक. तुफेल आगा गटाच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच सुलेमान कारोल गटाने पत्रकार परिषद घेत सर्व दाव्यांचं खंडन केलं. कारोल गटाने लैंगिक अत्याचाराचं प्रकरण हे मुद्दामहून घडवलं गेलं, त्यात काहीही तथ्य नसल्याचा दावा केलाय. They have been sitting in our office, the SMC office, and have been taking press conferences claiming that he is still the chairman, and he is claiming that he has removed the president from the presidentship, the society presidentship, and he has placed his mother Yasmin Aga as the new president of the society, and he is also claiming that he has votes of the members, but no resolution. Only this letter has come to the headmaster saying that the president has been replaced. The headmaster has no say in this, first of all, and the headmaster has no say in this, and this letter means nothing because there are no signatories there is no resolution or anything, and he's claiming the 1/3 majority, which we are not aware of. We are not even aware of the members that he's talking about. And about whatever press conference he has taken today, in detail, the president of our society is going to speak to you. Thank you. Elected by the Honorable last 5 years, means 5 years, considered for 25 years I am president of the society, and I have that power. And secondly, here she said, I don't know, the letter is completely, she's signing and she's referring someone that आम्ही यास्मिन आगाक अपॉइंट केलो.
सुलेमानाक काडलो अशें आसा. तुमी लेटर तें वाचून पळयात की आमी सुलेमानाक काडलो कित्याक तेजेर मॉलेस्टेशन केस आसा म्हणून. सुलेमानाक काडलो आनी यास्मिनाकाक आमी प्रेसिडेंट केलो आनी सायन कोण करता? यास्मिनाका. हें पळयात, यास्मिनाका सायन करता. म्हणणारे कोण? म्हणणारो दुसरो आनी सायन करणारी यास्मिनाका. म्हणजे कितले फ्रॉड ते पळयात. आतां दुसरें हांव उलयता तो मजीद आगा म्हणून थंय एक प्रेस कॉन्फरन्स बसलेलो, प्रेस कॉन्फरन्स घेवपाक मजीद आगा बसलेलो. तो तेजो सगळी फॅमिली मेंबर कितें लायनीन बसलेले ते आवय, चलो, भयण आनी तेजो तो फुपा काय कोण तो हय ते 2 भयणी ते सगळे बसलेले आसले प्रेस कॉन्फरन्सार. मजिदाक सांगता की आपूण हें सगळें इश्कॉल बरें करपाक हें केल्ल्यार आपूण मेंबर हें केलें. म्हाका मजिदाकार हांव चॅलेंज करता मजिदाकार सगळे हांव विडियो कॉन्फरन्सान हांव ताका मजिदाकाक चॅलेंज करता. तेणें म्हाका दाखोवता तो सोसायटीन तो खंय मेंबर आसा तो. हांव सोसायटीन आमी खूब जाणांक घेता फॉर टायमींग आमी ऑनररी मेंबर हायस्कूल वालपय. जेन्ना हांव जॉयन जाला तेन्ना शेख सुलेमान करोल सोसायटीचो प्रेसिडेंट आसलो. जेन्ना हांव टिचर आसलो फॉर लास्ट 25 years तेन्नाय तो आसलो आनी आतां म्हाजे अपॉयंटमेंटाच्या टायमार तो SMC चेअरमॅन आसा. High school on 22nd what has happened and what the allegation one teacher has put on one teacher, it was really wrong thing. I condemn the conduct of that teacher who has put allegation on him. Yeah, so that day I was present along with the management committee members. I was present, and being a woman I can allow any other person, especially a male member, to touch any woman. So really this is very wrong thing whatever has been mentioned. So I condemn her act. ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता लाईव्ह.